Let us make an analysis of the poem Desiderata. We have already finished a reading of the poem. Now, let us try to analyze this poem. या कवितेचा ॲनालिसिस विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम हा जो आपला कवी आहे मॅक्स एअरमन, अमेरिकन कवी आहे. 1872 ते 1945 या दरम्यान त्याचं आयुष्य आहे. वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी ही कविता लिहिली. ही कविता नुसती पुस्तकाचंच नव्हे तर रेकॉर्डवर सुद्धा 1971 मध्ये प्रकाशित केली गेली आणि आज जगामधली एक अत्यंत लोकप्रिय कविता म्हणून आपण या कवितेला जाणतो. दिस इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर poems of the world today. It's a prose poem. Title comes from Latin. लॅटिनमध्ये डेसिडरेटम असा शब्द आहे. त्याचं अनेकवचन डेसिडरेटा. समथिंग दॅट इज नीडेड ऑर वॉन्टेड, जे काही असं आहे ते जे आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी. थिंग्स डिझायर्ड. आयुष्य कंठित करताना कुठला मार्ग निवडावा, कशा प्रकारे जगावं याबद्दल एक सर्वसाधारणपणे आपल्याला मार्गदर्शन करणारी ही कविता आहे. प्रोज पोएम म्हणल्यानंतर त्या कवितेमध्ये राहीम किंवा यमक जुळवणे वगैरे अशी पद्धत अवलंबलेली नसते. गद्याचा वापर केलेला असतो तरीही ती कविता असते, कारण त्याच्यामध्ये काव्याचे बरेचसे घटक अंतर्भूत असतात. द एलिमेंट्स ऑफ पोएट्री लाईक हाइटेंड इमेजरी, ऑर्गॅनिक और सब्जेक्टिव्ह इमेजरी which may include emotions are there in a prose poem. तर आता ही डेसिडरेटा कविता 28 ओळीची 6 परिच्छेदामध्ये विभागलेली. त्यात सुद्धा पहिले आणि दुसरे 2-2 परिच्छेद हे 4 ओळींचे आहेत. तिसरा आणि चौथा पॅरेग्राफ 6-6 ओळींचे आहे. याच्यामध्ये देर इज नो पॅटर्न टू द लेंथ ऑफ द लाईन्स. सगळ्या ओळी सारख्या लांबीच्या नाही आहेत. सगळ्या ओळींच्या शेवटी सुद्धा राहीम नाही आहेत, जुळणारे शेवटचे शब्द नाही आहेत. म्हणून ही प्रोज पोएम असं म्हणलं जातं. आता पहिल्या ओळीतले पहिल्या पॅरेग्राफमधले 3 ॲडवर्ब्स बघा. तो काय म्हणतो, गो प्लॅसिडली. प्लॅसिडली, क्वायटली, क्लिअरली अशा शब्दामधून आपल्याला राहीम मिळते. दुसरी गोष्ट आपल्याला याच्यात अशी लक्षात येते की सारखा कवी यू, युअर, युअरसेल्फ हा प्रत्येक पॅराग्राफमध्ये आलेला शब्द आहे. म्हणजे कवी जणू काही थेटपणे तुमच्याशी बोलत आहे. इट इज अ डायरेक्ट ॲड्रेस टू द रीडर.
So this is another what we call as remarkable thing in the poem. Think about the simile. Simile हा फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार आहे. Neither be cynical about love, for in the face of all aridity and disenchantment, it is as perennial as the grass. As perennial as the grass याला आपण सिमिली म्हणतो. गवत जसं नेहमी उगवत राहतं तसं प्रेम सुद्धा नेहमी निर्माण होत राहतं, नेहमीच असतं, सगळीकडं असतं, कुठंही असतं. डोंगर दऱ्यावर असतं, मैदानात असतं. तर ही नेचर ऑफ लव, प्रेमाची एक विशेषता जाणून देण्यासाठी सिमिलीचा वापर केलेला आहे. ॲलिटरेशन या ओळी बघा. नर्चर स्ट्रेंथ ऑफ स्पिरिट टू शील्ड यू इन सडन मिसफॉर्च्यून. स हा साऊंड जो आहे रिपीट केलेला आहे. बट डू नॉट डिस्ट्रेस युअर सेल्फ विथ डार्क इमॅजिनिंग. ड साऊंड हा जो आहे हा रिपीट केला गेलेला आहे. मेनी फियर्स आर बॉर्न आउट ऑफ फटीग अँड लोनलीनेस. हे सगळे जे आहेत कॉन्सोनंट आहेत. फ, ड, स आणि ज्याला आपण काय म्हणतो स्वर आणि व्यंजन असं मराठीमध्ये जे व्यंजन आहेत हे व्यंजनांचा जेव्हा नेहमी त्याला रिपीट केलं जातं त्याला ॲलिटरेशन म्हणतात. हे वापरलेलं आहे कवितेमध्ये. या सगळ्या आपण फिगर्स ऑफ स्पीच पाहत आहोत. आता कवितेचं साधारणपणे आपण स्ट्रक्चर बघितलं तर याच्या पुढचा जो भाग आहे तो कवितेचं स्वरूप. कशी कविता आहे, कशा प्रकारची आहे, याला आपण म्हणूया इन्स्पिरेशनल पोएम. इन्स्पिरेशनल पोएम ज्याच्यामधून जीवनाकडं पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला मिळेल, पॉझिटिव्ह आउटलुक आपल्याला मिळेल, अशी ही कविता. इन्स्पायर म्हणजे प्रेरित होणे. आणि आपल्याला ही कविता प्रेरित करते आनंदी जीवन जगण्यासाठी. आजूबाजूला बरेचसे दुःखद घटना घडत असतात, मिसफॉर्च्युन्स, वाईट गोष्टी असतात, हिपोक्रेसी म्हणजे ढोंगीपणा, ब्रोकन ड्रीम्स, बऱ्याच लोकांची स्वप्नही पूर्ण झालेली दिसत नाहीत, दुःख आहेत, वाईट गोष्टी आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला आनंदी जीवन कसं जगायचं आहे अशा प्रकारचं एक आपल्याला प्रेरित करणारं हे काव्य आहे. टोन म्हणजे सूर कसा आहे. डायडॅक्टिक म्हणजे टीचिंग, उपदेशपर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, डू दिस, डोंट डू दिस, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस झाले. असं करा, असं वागा, असा विचार करा, असा विचार करू नका, हे जे आज्ञावाचक काही वाक्य असतात अशी वाक्य वापरली गेलेली आहेत.
आणि कवितेचा ओव्हरऑल टोन, एकंदरीत जर स्वरूप पाहिलं आपण तर खूप प्रेरित करणारं आणि सकारात्मक आहे. या कवितेमध्ये कुठल्या कुठल्या थीम्स आहेत, तर पहिली महत्त्वाची थीम आहे पॉझिटिव्ह आउटलुक टुवर्ड्स लाईफ. जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन. The poet says that world around you may have misfortunes, there may be cruelties, sad happenings, misfortunes, but you should look at life from a positive point of view. What you should do while speaking is speak the truth. What you should do while listening is listen to everyone. Treat others kindly, affectionately. दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या. दुसऱ्यांशी प्रेमाने, सहृदयतेने वागा. अशा प्रकारे आपल्याला इथे सांगितलं गेलेलं आहे. You can't expect other people to listen to you if you don't listen to them. दुसऱ्याचं म्हणणं आपण ऐकून घेत नसो तर आपलं म्हणणं त्याने ऐकावं ही आपण अपेक्षा कशी करू शकतो. त्याचप्रमाणे कुठल्या लोकांच्या संपर्कात यावं आणि कुठल्या लोकांना दूर ठेवावं. जे निगेटिव्ह, नकारात्मक दृष्टी घेऊन जगतात अशा लोकांना संपर्कापासून दूर ठेवावं. संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. संकटाकडे काही नकारात्मक पाहतात, काही लोक सकारात्मक पाहतात. काही लोक संकटानं खचून जातात, काही लोक त्याच्यामध्ये एका सकारात्मक दृष्टिकोनातून एक आशा घेऊन, अपेक्षा घेऊन त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करतात. तर आपण जे आहे हे पॉझिटिव्हली त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. And we can deal with any misfortune, any problem, any calamity. Our aim is to live a life that is happy. So our goal is happiness. That is very clear in this poem. The second theme is belief in one's own self. आता बिलीफ इन वन्स ओन सेल्फ म्हणजे स्वतःमध्ये विश्वास. हा स्वतःमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी आधी आपण जसे आहोत तसे स्वतःला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मी कोण आहे याची ओळख आपल्याला स्वतःला पटली पाहिजे. आपली बलस्थानं, आपले स्ट्रेंथ्स माहिती पाहिजेत. आपले वीकनेसेस कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कोण आहोत, आपली शक्ती काय आहे आणि आपल्याला काय व्हायचं आहे, काय मिळवायचं आहे हे समजून घेणं म्हणजे स्वतःला जाणणं आणि स्वतःला ॲक्सेप्ट करणं. आणि आपण जे आहेत त्याबद्दल आपण समाधानी राहायला पाहिजे. म्हणजे आपण चांगलं होण्याचा प्रयत्न करायचं सोडून द्यायचं नाही, परंतु ट्राय टू अंडरस्टँड दॅट वी आर बॉर्न ॲज ह्युमन बीइंग्स. वी हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. We could have been born as animals, but we were not born as animals. We could have been present here as trees, but we are not trees.
We are human beings. And once we accept that, we will live a truly human life. आणि आनंदाची गोष्ट आहे की वी आर बॉर्न ॲज ह्युमन बिईंग्स. मानवाचा जन्म मिळालेला आहे. आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. इतर सगळ्या गोष्टी आपण बाकीचे जीवजंतू करू शकत नाहीत त्या गोष्टी आपण करू शकतो. यामध्ये समाधान मानायचं नाही का? त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये आपल्याला जे मिळालेलं आहे त्यापेक्षा इतर लोकांना खूप कमी मिळालेलं आहे. याच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. आपण खूप दुर्दैवी आहोत, आपल्याला हे मिळालं नाही, याचा विचार करताना आपण हे लक्षात घेत नाही की एवढं सुद्धा लोकांना मिळत नसतं. आणि ज्याला जे मिळालेलं आहे ते वाटतं आपल्याला, त्याची सत्यताही आपल्याला माहीत नसते. म्हणून स्वतःकडं जे आहे त्याचं मोल जाणून घ्यायचं आहे. वी हॅव टू रिअलाइज द व्हॅल्यू ऑफ वॉट वी ऑलरेडी हॅव. Once we start believing in ourselves, we will be able to understand that the universe unfolds in its own way. एकदा स्वतःची जागा या विश्वामधली समजली म्हणजे विश्व काय आहे हे पण समजतं. आणि मग जगामध्ये आपलं आयुष्य आपण जगत असताना महत्त्वाची गोष्ट ही लक्षात येते की शांततेने, समाधानाने जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा अंगीकार आपण केला पाहिजे. व्हॉट आर दीज थिंग्स? वी मस्ट एन्जॉय आवर अचीवमेंट्स. You will pass the examination. You will get a degree. You will have a good career. You should learn to enjoy that achievement. If you stand second in the examination, don't say why I did not stand first. Be happy that you are second. How many people can do that? Strive to be happy. Try to be happy. And avoid the things that make you unhappy. Avoid the people that make you unhappy. Loud people, aggressive people. Should be avoided. So we should always try to be happy. This is an instructional poem. It gives you instructions, moral instructions, नैतिक सूचना, मार्गदर्शन देणारी कविता आहे. And since this poem was published from the time 1970s and 60s and 50s and before that, many people are sincerely following the advice given in this poem. You will see the parts of this poem in the greeting cards, on the wall posters, on the messages on the internet. This is a very popular poem because people have realized that it contains truth. It contains guidance to live a happy life. It's a wonderful poem to think about. If you read this again and again, every time you will find a new meaning.
In the first paragraph, let us now go paragraph by paragraph. पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला शांत राहा असं सांगितलेलं आहे. म्हणजे आजूबाजूचं जीवन धकाधकीचं असतानाही स्वतः आपण शांततेनं जीवन व्यतीत केलं पाहिजे. पीस शुड बी देअर. वेअर इज द पीस टू बी लोकेटेड? द पीस इज टू बी लोकेटेड इन माइंड. आणि मग त्याच्याबरोबर कुठल्या गोष्टी पाहिजेत? दुसऱ्याकडे लक्ष देणं, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेणं, दुसऱ्याला सन्मान देणं. एव्हरीवन शुड बी रिस्पेक्टेड. फ्रॉम अ चाइल्ड टू अन ओल्ड पर्सन, एव्हरीवन इज टू बी रिस्पेक्टेड. फ्रॉम अ पुअर पर्सन टू अ रिच पर्सन, एव्हरीवन इज टू बी रिस्पेक्टेड. Everything in the universe should be respected. Because everyone has a right to live. When we see people unnecessarily troubling others, for example, the children unnecessarily they throw the stones at dogs and pigs. कशाला मारता? फुलपाखरू इतकं सुंदर दिसतं, त्याला का चिरडता? त्यांना जीवन जगायचा हक्क नाही आहे का? कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगतो आहे, काहीतरी विचारतो आहे, लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडं. ही चांगली गोष्ट आहे का? तर या गोष्टी लहान आहेत, पण आपल्या लक्षात त्यांनी आणून दिलेल्या आहेत. दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला कोणत्या लोकांशी संपर्क ठेवायचा नाही. पहिल्या परिच्छेदात काय करावं हे सांगितलेलं आहे. दुसऱ्या परिच्छेदाच्या सुरुवातीला काय करू नये. जे काय लाऊड अँड ॲग्रेसिव्ह लोक आहेत, आक्रमक, मोठ्याने बोलणारे, दंगा करणारे, स्वतःची बढाई मारणारे, दुसऱ्यावरती डॉमिनेशन, दुसऱ्यावरती वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करणारे, या अशा लोकांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण यांच्या मनामध्ये शांतता नसते आणि त्यामुळं आपल्या मनाची शांती पण आपण हरवून बसतो. व्हॅनिटी, गर्व, बिटरनेस, तिरस्कार किंवा कटू भावना हे यांच्या मनामध्ये असतात. आणि अशा भावना ज्यांच्या मनामध्ये असतात त्यांना आपण दूर ठेवलेलंच चांगलं. आता तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला असं मार्गदर्शन केलं गेलेलं आहे की वॉट एव्हर यू मे बी, you may be doing a small job or you may be doing a very big job on a big post. You may be very rich or you may not be so rich. But give value to it and realize that everyone is important. Everyone is important. एका ऑफिसचं उदाहरण घ्या. जर सफाई कामगार आला नाही तर ऑफिस घाण होईल. मॅनेजर आला नाही, ऑफिस नीट चालणार नाही. दोन्हीही व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. एकाशिवाय ते ऑफिस चालू शकत नाही. कुठलीही गोष्ट असो, ते छोटे कर्मचारी असतात, मोठे असतात, परंतु प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाचा असतो. आपण आपल्या कामाचं महत्त्व जाणून घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समाधान मिळेल. असेही लोक भेटतील, आपल्याला फसवायचा प्रयत्न करतील.
आपल्याशी वाईट वागतील. पण असेही लोक आहेत जे आपल्याशी चांगले वागतील, आपल्याला मदत करतील. There will be people who will try to cheat you. There will be people who will help you. So don't look at only the dark side. There are cowards, भित्रे पळपुते लोक आहेत, तसेच शूर. There are brave people. आपलं रक्षण करण्यासाठी सुद्धा शूर लोक आहेत. भेकड लोक असतील, चोर लोक असतील, तर त्यांच्याच बरोबर चांगले लोक पण आहेत. सो देर आर हिरोज इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. कोणत्याही क्षेत्रात जा, चांगली माणसं आपल्याला सापडतील. त्यांच्याकडे पाहावं आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. चौथा पॅराग्राफ जो आहे की आपण जे नाही ते दाखवायचा प्रयत्न करू नका. त्याच्यातून दुःखच मिळतं. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम नॉट अ रिच मॅन अँड इफ आय ट्राय टू शो दॅट आय एम अ रिच मॅन, someday people will come to know that I am not a rich man. What is the use? If I don't care about you, if I don't love you, I should not pretend. I should remain away from you. I should remain true. Don't feign affection. फेन म्हणजे नाटक. प्रेमाचं नाटक करू नका. म्हणजे समोर आला माणूस की आपण प्रेम दाखवायचं, निघून गेला की नंतर त्याच्याबद्दल तिरस्कार. हे असे वागायचं आपल्याला चुकीची पद्धत ही अवॉइड केली पाहिजे. त्याचप्रमाणे जे ओल्डर जनरेशन्स आहेत, जे सिनियर माणसं आहेत, जे वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना आपण सन्मान दिला पाहिजे. आपण तरुण असतो म्हणून आपल्या आजूबाजूला जे तरुण नाहीत त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याकडे अनुभव आहे, त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की डोंट इमॅजिन अबाउट बॅड थिंग्स. जे घडलं नाही अशा वाईट गोष्टींचं कल्पनेमध्ये आपण चित्र उभं करून दुःखी व्हायचं नाही. उद्या मग असं झालं तर काय होईल? झालं आहे का तसं? अजून झालेलं नाही. नाही होण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची ते घेऊ शकतो. पण उगीचच नकारात्मकरित्या पाहून डार्क इमॅजिनिंग्स असं म्हणलेलं आहे, असं करायचं नाही. सगळ्या तरुण लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तुमची कल्पनाशक्ती मोठी असते तर कल्पना वाईट गोष्टीची कशाला करायची, चांगल्या गोष्टीची करायची. 5व्या पॅराग्राफमध्ये स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. सेल्फ क्रिटिकल नसला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तर आपल्याला स्वतः दोष देत जीवन जगायचं नाही. ठीक आहे, आपण हे करू शकलो नाही. इन ऑर्डर टू डू इट व्हॉट आय नीड टू डू आय विल डू. हे करण्यासाठी मला काय करावं लागेल ते कष्ट करण्याचा प्रयत्न आपण करूया. पण सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील, सगळ्याच गोष्टी मिळतील, सगळ्याच गोष्टी साध्य होतील असं नाही. मग जेव्हा साध्य होणार नाही तेव्हा
आपण स्वतःला दोष देऊन उपयोग नाही. सगळ्या गोष्टी जे होत आहेत, सगळ्या गोष्टी, देर इज अ प्री डिटरमाइंड पाथ. हे आधी ठरलेल्याप्रमाणे जात असतं. त्यामध्ये तुमच्या प्रयत्नांची जोड असते. कधी कधी प्रयत्न कमी पडतात, कधी कधी प्रयत्न खूप असून सुद्धा योगायोगाने आपल्याला यश मिळू शकत नाही. अशा वेळेला आपण स्वतःला दोष देणं योग्य नाही. 6व्या पॅरेग्राफमध्ये ॲक्सेप्ट द रियालिटी ऑफ गॉड. आता इथे युअर गॉड म्हणलेलं आहे, म्हणजे वॉट एव्हर गॉड is respected by you, is worshipped by you. The poet realizes that there may be people of different religions, but we should all accept the reality of God. आपण जगात एकटे नाही आहोत. आपल्याला जन्म देणारा, आपल्याला रक्षण करणारा जो देव आहे, तो पण आपल्याला मदत करत असतो. वाईट गोष्टी घडल्यानंतर सुद्धा आपण आनंदी राहू शकतो. विध्वंस घडत आहे, रोगराई येते आहे, महापूर वगैरे येत आहे, तरी सुद्धा एवढ्या गोष्टी असून सुद्धा लाईफ इज स्टिल ब्युटिफुल. यू ट्राय टू सी लाईफ इज स्टिल ब्युटिफुल. अँड दॅट इज वाय you should always remain cheerful. Temporarily, if something happens, if something bad happens, you may be temporarily sad, but that should not become your permanent attitude. Be cheerful. शेवटच्या वेळी काय सांगतात? Be cheerful. Try to be happy. Try to be happy. The message given in this poem is how to get through life happily and with a clear conscience. Conscience हा फार महत्त्वाचा शब्द आहे. कॉन्शन्स म्हणजे सदसद विवेक बुद्धी. आपण जर काही वाईट गोष्ट केली तर नंतर आपल्याला माहीत असतं आपण ही वाईट गोष्ट केलेली आहे. त्यावेळेला आपली सदसद विवेक बुद्धी आपल्याला टोचते, विचारते, हे तुम्ही चांगलं केलेलं नाही आहेस तू. रस्त्यात काहीतरी मौल्यवान सापडलं, आपलं कर्तव्य काय आहे ते उचलणं आणि दुसऱ्या ज्याचं आहे त्याचा शोध घेऊन त्याला देणं. आपण खिशात घालून निघून गेलो, दुसऱ्यांना माहिती नाही, फक्त आपल्या मनाला माहिती आहे, तर नेहमी आपलं मन आपल्याला टोचणार. तर असे आपलं जी सद्सद्विवेक बुद्धी आहे नेहमी क्लिअर ठेवायला पाहिजे. क्लिअर कॉन्शन्स. आपण दुसऱ्यांना फसवू शकतो, आपण स्वतःला फसवू शकत नाही. त्यामुळं वन शुड बी ट्रू टू वन सेल्फ. अँड द पोएम इज अबाउट हाऊ टू कंडक्ट वन सेल्फ इन द बेस्ट पॉसिबल वे. दिस इज द मेसेज ऑफ द पोएम.